नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथील श्री एस.जी. परमशेट्टी प्रशालेत 76वा प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमाने साजरा। अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथील श्री शांतलिंगेश्वर शिक्षण प्रसारक संस्था हिरे जेवर्गी दुधनी संचालित श्री एस.जी. परमशेट्टी प्रशालेत 76वा प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला। प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष श्री जय गुरुशांत लिंगराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधीजी यांच्या प्रतिमेचे पूजन करून तिरंगा ध्वज फडकावण्यात आला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक राजशेखर गाडी होते। या कार्यक्रमात मान्यवरांचे स्वागत चंद्रशेखर खंडाळ यांनी केले। प्रास्ताविक दत्तात्रय हिळी यांनी केले। या कार्यक्रमास दुधनी काँग्रेस कमिटीचे शहर अध्यक्ष गुरुशांत ढंगे, प्रसिद्ध व्यापारी बसवराज बाहेरमठ, शांतलिंग दोडमनी, सुरेश जेवर्गी आदींची प्रमुख उपस्थिती होती। प्रजासत्ताक दिनी विद्यार्थ्यांनी नृत्य, गायन, भाषण सादर केले। यावेळी मान्यवरांच्या हस्ते आंतरशालेय क्रीडा स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले। यावेळी बसवराज बाहेरमठ यांनी शाळेला सोलार सिस्टीम बसवण्यासाठी 1 लाख रुपयांची देणगी जाहीर केली। त्यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला। या प्रसंगी सृष्टी मल्हार या विद्यार्थिनीने अप्रतिम भाषण केले। शांतलिंग दोडमनी यांनी मनोगत व्यक्त केले। शेवटी श्री गुरुशांतलिंगराध्य शिवाचार्य महास्वामी यांनी आशीर्वचनात महाकुंभमेळ्याचे महत्त्व व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान देऊन भारत देशाला प्रजातंत्र देश बनवले। विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये उच्च शिक्षण घेतले पाहिजे असे सांगितले। या कार्यक्रमास संस्थेचे संचालक सातलिंगप्पा परमशेट्टी, मुख्याध्यापक रेवणसिद्ध अलिगावे, पर्यवेक्षक लक्ष्मीपुत्र गद्दी, राजशेखर परमशेट्टी आदींसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागराज कलबुर्गी यांनी केले, तर आभार सुरेश बिराजदार यांनी मानले। रयत संवादसाठी विश्वनाथ राठोड, दुधनी, अक्कलकोट।